नाराजी नाट्यानंतर शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून आता राजकारण चांगलंच तापले। शिंदेंनी रवींद्र चव्हाणांची शहांकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे। महाराष्ट्रावर माझं लक्ष आहे असं शहा त्यांना म्हणाल्याचं देखील सूत्रांकडून कळतं। दरम्यान मी तक्रारीचा पाढा वाचणारा नाही, लढणारा नेता आहे असं शिंदे म्हणाले। तर दुसरीकडे आरोप प्रत्यारोप होतच राहतील, पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा अशा सूचना केंद्रीय नेतृत्वाने भाजपला दिल्याचंही सूत्रांकडून कळतं। नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राजकारण तापलंय। शिंदेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची शहांकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे। श्रीकांत शिंदेंच्या कल्याण डोंबिवली मतदारसंघात भाजपनं ऑपरेशन लोटस राबवल्यानं दोन्ही पक्षात नाराजी नाट्य सुरू झालं। या नाराजी नाट्यानंतर शिंदेंनी थेट दिल्ली गाठली। शिंदे शहांच्या बैठकीत काय झालं तेही पहा। शिंदेंनी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची शहांकडे तक्रार केली। कल्याण डोंबिवलीतले शिवसेनेचे नेते पदाधिकारी फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण करताय अशी तक्रार शिंदेंनी केली। महायुतीत वितुष्ट येईल असं काम चव्हाणांकडून करण्यात येत असल्याची तक्रारही शिंदेंनी केली आहे। आगामी निवडणुकीत याचे परिणाम महायुतीवर होतील असं शिंदेंनी म्हटल्याची माहिती आहे। वैयक्तिक स्वार्थासाठी काही नेते काम करत असल्याचं देखील शिंदेंनी म्हटलंय। महायुतीतली फोडाफोडी थांबवण्याची मागणी शिंदेंनी शहांकडे केली आहे। यावर मला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे, माझं महाराष्ट्रातल्या घडामोडींवर लक्ष असल्याचं शहा शिंदेंना म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तक्रारीचा पाढा वाचणारा रडणारा एकनाथ शिंदे नाहीये, तुम्हाला मी सांगतो। रडणारा नाही, लढणारा आहे। छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो। एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला। ही लाचारी जी आहे ना, ही लाचारी का, तर तेच चांगलं जर काही चांगलं शिक्षक मिळालं असतं त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती। दरम्यान या भेटीनंतर शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना महायुतीत वितुष्ट येईल असं काम करू नका असं बजावल्याची माहिती आहे। भाजप पदाधिकाऱ्यांचे संभाव्य प्रवेश शिंदेंनी रोखल्याची देखील माहिती आहे। हा कपोलकल्पित या ठिकाणी बातमी केलेली आहे की एकनाथजी नाराज आहे। मला वाटतं की ह्या बातम्या अशा नुसत्या संभ्रम तयार करणाऱ्या आहेत। महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री आहेत। महाराष्ट्राचे मूळ मुख्यमंत्री जे आहेत हे अमित शहा आहेत। कुठेतरी हा सरकार महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवून महाराष्ट्रातले निर्णय महाराष्ट्रात न होता हे आता दिल्लीवरून व्हायला लागलेले आहेत। शिंदेंच्या नाराजीनंतर सुद्धा केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र भाजपच्या पाठीशी आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। आरोप प्रत्यारोप होतच राहतील, पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा। राज्यात भाजपची घोडतोड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहिला पाहिजे अशी सूचना केंद्रीय नेतृत्वानं केल्याची माहिती आहे। ठाकरेंची सेना मनसेला 70 जागा देण्याच्या तयारीत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी 2 जागा मनसेला देण्याचा प्रस्ताव असल्याचं सूत्रांकडून कळतं। मुळात अजून शिवसेना आणि मनसे या युतीची ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेब घोषणा करतील त्या दिवशी मला वाटतं आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देता येईल। अजून अशा प्रकारची कुठलीही घोषणा किंवा निर्णय हा सन्माननीय राजसाहेबांनी जाहीर केला नाहीये, त्यामुळे या गोष्टीमध्ये बोलण्यास मी असमर्थ आहे। ज्या दिवशी जाहीर करतील त्या दिवशी आपल्या सगळ्या प्रश्नांचे सविस्तर उत्तर देईल। नवाब मलिक यांच्यावरून भाजपमध्ये विसंवाद पाहायला मिळतो। नवाब मलिक प्रचारामध्ये असल्यास मुंबईमध्ये राष्ट्रवादीशी युती करणार नाही अशी भूमिका आशिष शेलार यांनी घेतली। तर मलिकांबाबत निर्णयाचा अधिकार राष्ट्रवादीचा असल्याचं बावनकुळे म्हणाले। महापालिका निवडणुकीमध्ये नवाब मलिक राष्ट्रवादीच्या प्रचारामध्ये असल्यास मुंबईमध्ये महायुतीत राष्ट्रवादी नको अशी भूमिका आशिष शेलार यांनी घेतली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी नवाब मलिकांवर प्रचाराची जबाबदारी देण्याची शक्यता आहे। मलिकांवर राष्ट्रवादीच्या प्रचाराची जबाबदारी दिली आणि मुंबईमध्ये महायुतीत राष्ट्रवादीचा समावेश झाला तर मलिक महायुतीच्या स्टेजवर दिसू शकतात। त्यामुळे मलिकांना जबाबदारी द्यायची असेल तर राष्ट्रवादीच महायुतीमध्ये नको असं शेलार यांनी म्हटलंय।
पण यावरून भाजप नेत्यांमध्येच विसंवाद पाहायला मिळतोय। वरिष्ठांची भूमिका आणि आमची भूमिका एकच आहे। नवाब मलिक यांच्यावर असलेले आरोप, न्यायालयाने दिलेले निर्देश, या सगळ्या प्रकरणानंतर अंडरवर्ल्ड, हसीना पारकर, ज्या पद्धतीचे आरोप आणि केसेस, अशा पद्धतीच्या नेतृत्वाबरोबर आणि त्या नेतृत्वातील पक्षाबरोबर आम्ही युती करू शकत नाही। त्यांच्या पक्षातला निर्णय काय करायचा त्यांचा अधिकार आहे। नवाब मलिकांना अजितदादांनी त्यांच्या पक्षात घेतला आहे। त्यांच्यावर असलेले आरोप प्रत्यारोप विचारात करून किंवा जे काही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले याचा विचार करून अजितदादा योग्य निर्णय घेतील। नवाब मलिक आमचे ज्येष्ठ सहकारी आहे आणि त्यांचा जे काही न्यायिक प्रक्रिया आहे त्यामध्ये अजून कुठेही ते दोषी आहे असा कुठेही सिद्ध झालेला नाही। नवाब मलिक एक ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे आणि त्यांना योग्य मुंबईची जबाबदारी दिली गेली। मलिकांवरून आशिष शेलारांनी मांडलेल्या भूमिकेमुळे विरोधकांनी भाजपवर टीका केली आहे। नवाब मलिकांचा पाठिंबा, नवाब मलिकाच्या पक्षाचा पाठिंबा राज्यात तुम्हाला चालतो। तुमच्या आशीर्वादाने नवाब मलिक जेलच्या बाहेर आहेत। तुम्ही ज्या नवाब मलिकांना देशद्रोही म्हणत होते, याच नवाब मलिकाला तुमच्या अजितदादाच्या पक्षाने तिकीट दिलं। मला असं वाटतं हा दुटप्पीपणा आहे, भारतीय जनता पार्टीचा ढोंगीपणा आहे। नवाबबाईंनी काही केलं नाही, त्यांच्यावर खोटे नाटे आरोप झाले हे ते पहिल्या दिवसापासून सांगतायत। पण भारतीय जनता पक्षाने सिलेक्टिव्हली नवाबबाईंच्या बाबतीत दरवेळी स्टँड बदललेला। जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी भारतीय जनता पक्षाने फोडली तेव्हा त्यांना नवाबबाई चालले, पण जेव्हा ह्यांना सोयीचं नसतं तेव्हा ते नवाबबाईंना दूर करतात। त्यांनी त्यांच्या भूमिकेवर पक्क राहावं। त्यांच्या सारख्या भूमिका बदलणाऱ्या पक्षाच्या आणि त्यांच्या नेत्याबद्दल काय बोलावं। देवेंद्र फडणवीसांनी जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असंही म्हटलं होतं, त्याचं काय झालं ते आपण बघतोय। नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या रणधुमाळीमध्ये कोणी कोणी अर्ज मागे घेतले, कुठे आरोप प्रत्यारोप झाले ते आपण पाहूया। अक्कलकोट नगर परिषदेतील नगरसेवक पदाचे काँग्रेसचे उमेदवार सहलीला गेलेत। सत्ताधारी नेते दबाव आणून माघार घ्यायला लावत असल्याचा आरोप काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मल्लू पाटील यांनी केलाय। प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवार निलेश लवटे बुधवारपासून नॉट रिचेबल असल्याचाही दावा यावेळेस करण्यात आलाय। सत्ताधारी भाजपवाल्यांनी लोकांना कोंडीत पकडायचं, त्यांच्यावर दबाव आणायचं हे तंत्र जे चालवलं होतं आणि त्या अनुषंगाने काल आमचं 6 नंबरचं उमेदवार जे भरलं होतं निलेश लवटे, काल संध्याकाळपासून त्याचा फोन स्विच ऑफ झालाय, तो आमच्या संपर्कात नाही आहे। राहता नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, माजी नगरसेवक सागर लुटे आणि उज्ज्वला होलेंची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले। एबी फॉर्म चोरल्याचा अनिल देसाईंचा पदाधिकाऱ्यांवर आरोप आहे। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बाळासाहेब थोरात यांचा मोठा हस्तक्षेप असल्याचा आरोप नाराज शिवसैनिकांकडून करण्यात आलाय। एबी फॉर्म दाखल केल्यानंतर काय थोरात साहेबांनी कोणी काय जादू केली ती त्यांची त्यांना माहिती आहे, पण आज सगळे आम्हाला त्याचं माहिती याची घडली का आमची हकालपट्टी झाली। आणि मी आता पण शिवसेना पक्षाचा शेअर समन्वयक आहे, भाजपला लढणारा माणूस आहे, माझ्या हातावर बाळासाहेब ठाकरे। पत्नीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवाराला बुलढाण्याच्या चिखली नगर परिषदेतून उमेदवारी देण्यात आली आहे। न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पोलीस संरक्षणात उमेदवारी दाखल केली आहे। विशाल काकडे हा अद्यापही न्यायालयीन कोठडीत आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक फार मोठं षडयंत्र त्याच्या विरोधात रचलेलं आहे अशी माहिती समोर आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून पोलीसही त्या ठिकाणी तपास करीत आहे। हिंगोलीमध्ये वॉर्ड क्रमांक 16B मधून भाजपच्या उमेदवारानं माघार घेतली आहे, तर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी भाजपचा उमेदवार पळवल्याची चर्चा होतीये। बैठकीत ठरलं फोडाफोडी करायची नाही, तरी हिंगोलीमध्ये आता भाजपचाच उमेदवार पळवल्याची चर्चा होतीये। अमरावतीच्या चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध निवडून आलेत। काँग्रेसचे उमेदवार शेख इर्शाद शेख जमीर तसेच नथू खडके आणि 9 उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली आहे। यावेळेस आल्हाद कलोती यांच्यासोबत असलेल्या रवी राणांच्या फोनवर फोन करत मुख्यमंत्री फडणवीसांनी आल्हाद कलोती यांना शुभेच्छा दिल्यात।
बारामती तालुक्यातील माळेगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नितीन तावरे यांना मारहाण झाली आहे। जयदीप तावरेंच्या लोकांनी मारहाण केल्याचा आरोप नितीन तावरेंनी केलाय, तर जयदीप तावरेंनी मात्र षडयंत्र असल्याचं म्हणत आरोप फेटाळून लावलेत। आल्यानंतर पहिल्यांदा मला आई बहिणीने शिवाय द्यायला सुरुवात केली। लय पॅनल उभा करतोय, काय कसा उभा राहतोय बघतो, मागच्या वेळेस एकदा वाचला, आता कसा वाचतोय तीच बघतो म्हणून सुरुवात केली मारायला। त्यातल्या एक जणांनी धरलं आणि दुसऱ्या जण मारलं, पण मी त्याच्या प्रतिकारक्रिया केल्यानंतरच मी मला बचावलं। माझ्याबद्दल फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न चालला आहे। ते विरोधी गटातले उमेदवार आहेत, त्यांना दिसतंय की त्यांचा विजय होणार नाही, त्यामुळं हे चुकीच्या पद्धतीने फेक नेरेटिव्ह पसरून मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपालिका निवडणुकीतील चुरस वाढतच चालली आहे। राजकीय वैर विसरून मंत्री मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे समरजित सिंह घाटके एकत्र आलेत। दोघांच्या एकत्र येण्यानं एकाकी पडलेले शिंदेच्या शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्या मदतीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर आलेत। कागलच्या या निवडणुकीत भलताच रंग चढला असून अर्ज माघारी मुदत संपून गेल्यानंतरच उमेदवार कागलमध्ये दिसणार आहेत। धाराशिवच्या मुरुम नगरपालिकेत काका विरुद्ध पुतण्या अशी लढत पाहायला मिळतेय। बसवराज पाटलांचे बंधू बापूराव पाटील भाजपकडून रिंगणात उतरलेत, तर बापूराव पाटील यांच्या विरोधामध्ये पुतण्या प्रशांत पाटील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात आहे। उमेदवारी नाकारल्यानं रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं। भाजप ओबीसी महिला जिल्हाध्यक्षा प्राजक्ता रुमडे यांचा राजीनामा, तर रत्नागिरी भाजप शहर चिटणीस निलेश आखाडे यांनीही राजीनामा दिला। आता दोन्ही पदाधिकारी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असून वरिष्ठांच्या भूमिकेकडे भाजप पदाधिकाऱ्यांचं लक्ष लागलंय। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून एका जागेसाठी 2 जणांना एबी फॉर्म देण्यात आला होता। सचिन जायदे आणि अजय पसारींना एबी फॉर्म देण्यात आला होता। सचिन जायदेंचा अर्ज अवैध ठरवण्यात आला असून अजय पसारींची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे। जळगावच्या जामनेरमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या 2 महिला उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेत भाजपात प्रवेश केलाय। वॉर्ड क्रमांक 1 मधील मयुरी चव्हाण आणि वॉर्ड क्रमांक 13 मधील रेशंता सोनावणे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। शिंदेच्या शिवसेनेकडून एबी फॉर्मसह भरलेले अर्ज मागे घेत भाजपात प्रवेश केल्यानं गुलाबराव पाटील यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। चुकीचं आहे, कारण की आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार यांचं असं ठरलेलं आहे की एकमेकाचे कार्यकर्ते एकमेकाच्या पक्षात घेऊ नये, तरी सुद्धा हे होत असतील तर मला वाटतं हे चुकीचं आहे। आणि आता बातमी येते नाशिक जिल्ह्यामधून। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे गावामध्ये 3 वर्षाच्या चिमुरडीची अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेमुळे राज्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे। आरोपीला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी लोक रस्त्यावर उतरले। उद्या मालेगाव बंदचीही हाक देण्यात आली आहे। दरम्यान आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे गावात 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली। त्यानंतर आरोपीला न्यायालयामध्ये हजर करताना संतप्त नागरिकांनी न्यायालयासमोर गर्दी केली। गर्दी वाढल्यानंतर पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केलाय। सोळा नोव्हेंबर रोजी पीडित मुलगी घराच्या अंगणामध्ये खेळत होती। त्यावेळी गावातल्याच विजय संजय खैरनार या 24 वर्षीय नराधमाने 3 वर्षाच्या चिमुरडीला चॉकलेटचं आमिष दाखवलं। आरोपी पीडित मुलीला गावातल्या एका टॉवर जवळ घेऊन गेला। टॉवर जवळ तिच्यावर अत्याचार करून विजय खैरनारनं चिमुरडीची हत्या केली। धक्कादायक म्हणजे या शोध मोहिमेत आरोपी देखील सहभागी होता। त्यानंतर मुलगी गायब झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली। गावातल्याच एका महिलेनं आरोपी आणि मुलीला टॉवरकडे जाताना पाहिलं होतं। संबंधित महिलेनं ही माहिती पोलीस आणि गावकऱ्यांना दिली। त्यानंतर पोलिसांनी आरोपी विजय संजय खैरनार याला ताब्यात घेतलं। राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ या घटनेवरती लक्ष ठेवून होते। त्यांनी एसपींसोबत संपर्क करून एकही पुरावा हा सुटता कामा नये आणि या सैतानाला
फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत आणि ही केस फास्ट ट्रॅक वरती आणि उज्ज्वल निकमांसारख्या अतिशय विधिज्ञांकडे ही केस आपण त्या ठिकाणी सोपवावी यासाठी मी सुद्धा उद्या सकाळी सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेतलेली आहे. फास्ट ट्रॅकवर ती केस चालवली जावी, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून वरिष्ठ वकील महोदय ती केस चालवण्याच्यासाठी शासनाच्या वतीने नियुक्त करण्यात यावे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. तो आरोपी आमच्या अटकेत आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. कायदेशीररित्या त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशी होईल या दृष्टिकोनात आम्ही वरिष्ठ अधिकारी त्या प्रयत्नात आहोत. पीडित मुलीचा 7व्या महिन्यातच जन्म झाला होता. जन्मावेळी तिचं वजन अवघं 900 ग्रॅम होतं. डॉक्टर आणि कुटुंबांच्या प्रयत्नामुळे जन्मावेळी तिचे प्राण वाचले होते. पण वयाच्या 3ऱ्या वर्षी नराधम विजय खैरनारने लचके तोडत तिची हत्या केली. आरोपीला न्यायालयामध्ये हजर करण्याच्या मार्गावर संतप्त नागरिक जमले होते. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर सुद्धा जमाव काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे आरोपीला व्हीसीद्वारे न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. न्यायालयानं आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नवी मुंबईमधील कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक एकत्र येणार आहेत. शिंदे आणि गणेश नाईक शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. उद्या संध्याकाळी 5 वाजता पुतळ्याचं अनावरण होणार आहे. काही दिवसांपूर्वी विना परवानगी अमित ठाकरेंनी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं.